तर आज तुमच्या ओपन भेटला ना नागपूरच्या एक नाही दोन नाही तीन मोठ्या कॉमेडी कंटेंट क्रिएटर सोबत, पण तो कुठे भेटला आणि कसा भेटला चला तुम्हाला ब्लॉगच्या पुढे सांगतोच, तोपर्यंत तुम्ही तुमच्या हॉल फॉलो वगैरे करून घ्या. काय म्हणता मग पोट्टे, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी आपल्याला जायचं होतं बाबूरखेड्याच्या हनुमान मंदिर मध्ये, म्हणून मग पटकन मामाची गाडी काढली, त्यात बसलो आणि सीधे निघालो आम्ही बाबूरखेड्याला जाण्यासाठी. काहीच वेळात आम्ही बाबूरखेड्यात पोहोचलो. इथून सगळ्यात पहिला आमच्या नशिबी आरती होती, म्हणून मग सगळ्यात पहिले आरती वगैरे करून घेतली. इकडे बाहेरून जेवढी मंदिर होते सगळ्या मंदिराचे दर्शन वगैरे करून घेतले. आणि इथंच थोडा समोर चालू होता महाप्रसाद. आपण तर कधी कुठं फुकटाच्या सोडत नाही, म्हणून मग पटकन ताट घेतलं, वाढून गिळून घेतलं आणि जेवण वगैरे करून घेतलं. त्यानंतर मग इथून गाडी काढली, निघालो आम्ही घरी येण्यासाठी. आपल्या गाडीच्या मागे इतकं मस्त वाक्य लिहिलेलं होतं का तुम्ही ते केवढं वाचून घ्या. इथून गाडी काढली आणि सीधा निघालो मग आम्ही घरी येण्यासाठी. पण तेवढं तर चालतं आपल्याला साहिल भाऊचा पण तुमच्या घराजवळ शूट चालू आहे म्हणे. मग इतकं ऐकल्यानंतर आम्ही कुठे बसतो बा चुपचाप, म्हणून मग सीधा निघालो जिथं साहिल भाऊचा शूट चालू होता तिथे जाण्यासाठी. थोड्याच वेळात गोष्टी आम्ही जिथे साहिल भाऊचा शूट चालू होता तिथे येऊन पोहोचलो. आणि इथे आल्यावर माहिती चाललं का साहिल भाऊ काही इथे एकटा आलेला नव्हता. इथं त्यांच्यासोबत 3 मोठे क्रिएटर आले होते, म्हणून मग सगळ्यात पहिले साहिल भाऊला आपल्या ब्लॉग मध्ये घेऊन घेतला. त्यानंतर थोडं सावरून पाहिजे इथं वैभवदा आपण बसलो होता. इकडं वैभवदा का म्हणते तुम्ही एक वेळा ते ऐकून घ्या. त्यानंतर अक्षदाला आपल्या ब्लॉग मध्ये घेतला आणि इथं थोडा वेळ यांच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या. त्यानंतर निघालो डायरेक्ट आम्ही घरी येण्यासाठी. आणि आजचा ब्लॉग इथे सेंड केला. तर आता ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर लाईक आणि फॉलो करून घेत चला तुमच्या वाले. आता मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये.